पावसात इमाना नाही आता कसा आहे तुमचा संघर्ष आहे? काय आम्हाला असलं तर यावं लागतं जावं लागतं पाऊस पडू काय होऊ दे आमचं हं, गुडगावड्या गावात यायची जायची पाहिजे हं, हीच रस्ता आम्हाला सरकारचा हं. कसं येतं ह्या वाटणी? ह्या असंच येतं हे वाटणी असंच आम्हाला सरकारनं वाट दिली आहे हं. पावसाळ्यात कसं येतं? पावसात इमाना नाही आता एखादा माणूस मेला तरी असलं तर जायचं नाही असं आहे महिना 2 महिन्यात एकदा असल्या रस्त्याने जातात आणि आमचा संघर्ष बघा आम्ही असल्या रस्त्याने जातो आणि तसल्या असं म्हणणाऱ्या लोकांसाठी पावसात इमाना नाही आता शेतकरी बघा कसं 12 महिने त्यांना त्याच रस्त्याने जावं लागते. पाऊस असो, विजा असो, वारा असो, काही असो. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आपलं केवळ पोटच भरवत नाही तर आपल्या सगळ्यांचे 70% व्यवसाय हे शेतकऱ्यांवरती आधारित आहेत. आपला संघर्ष फक्त आपलं पोट भरवण्यासाठी आहे आणि शेतकऱ्याचा संघर्ष मात्र सगळ्या जगाचं पोट भरवण्यासाठी आहे. ओल्या दुष्काळानं पिकं गेली, पुरामध्ये जनावरं दगावली, दुधावरल्या गायी आटल्या, लंपीने तर कहर केला, बसलेल्या गायीने तर मेडिकलच्या फेऱ्या घालायला लावल्या. नको नको ते रोग रोज शेतकरी सारतो. सांगा त्याच्या एवढं कोण संघर्ष करतो? सांगा त्याच्या एवढं कोण संघर्ष करतो?